श्री स्वामी समर्थ। श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री का झाला आहे माहीत आहे का? चला जाणून घेऊया। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चंद्रवंशी म्हणजेच यदुवंश होता। धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण हा चंद्रवंशी होता। श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते आणि बुधचंद्राचे पुत्र होते। त्या कारणास्तव श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली। ज्योतिषांच्या मते रोहिणी ही चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे, ज्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला। त्याचवेळी अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागेही एक कारण होते आणि ते म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे। याच 5 शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत होते, तर श्रीकृष्ण शक्तिशाली, आत्मकेंद्रित व परब्रह्म स्वरूप आहेत, म्हणून त्यांचा जन्म अष्टमीला झाला। असे म्हणतात की रात्री चंद्र उगवला आणि त्यांचा जन्म झाला। यावेळी त्यांचे सर्व पूर्वजही उपस्थित होते। एवढेच नाही तर चंद्रदेवांची इच्छा होती की भगवान श्री हरी विष्णू माझ्या कुटुंबात कृष्णाच्या रूपात जन्माला यावे आणि मला त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे। पौराणिक कथेनुसार कृष्णाच्या जन्माच्या वेळी पृथ्वीपासून आकाशापर्यंत संपूर्ण वातावरण सकारात्मक झाले होते। यावेळी नियोजनपूर्वक श्रीकृष्णाने मथुरेत अवतार घेतला होता। यावेळी देवदेवतांनी शुभगीते गायली आणि देवाची स्तुती केली। निसर्ग, प्राणी, पक्षी, ऋषी हे सर्व नाचू गाऊ लागले आणि देवाच्या जन्माचा आनंद झाला। पृथ्वीपासून इंद्रलोकापर्यंत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते। असे म्हणतात, जेव्हा देव पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा सर्व देवांनी स्वर्गातून फुलांचा वर्षाव केला। तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।